नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न हे आपण माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग कितवा असणार आहे तर 441वा भाग असणार आहे. त्यामध्ये आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे कव्हर करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे? मागील काही महिन्यामध्ये आपण ऑस्ट्रेलिया हा जो काही देश आहे बघा, तर या ऑस्ट्रेलिया देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली होती आणि असं करणारा तो प्रथमच देश ठरला होता. आता तसंच एक आपल्या आंध्र प्रदेश राज्याने, कोणी तर आंध्र प्रदेश राज्याने बघा 16 वर्षाखालील मुलांना आता सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. आता यामागचं कारण काय तर जे काही मुलं आहेत बघा, तर या मुलांच्या हितांसाठी हा जो काही निर्णय आहे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी तर तो त्यांनी घेतलेला आहे. त्याचं कारण काय तर मुलांच्या हितासाठी जे काही वाढतं प्रमाण आहे बघा सोशल मीडियावरील तर ते कमी करण्यासाठी हा निर्णय त्या आंध्र प्रदेश राज्य सरकारने घेतलेला आहे. लक्षात असू द्या, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा प्रथम देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया देश आहे बघा, ऑस्ट्रेलिया. आणि तसंच आता आपल्या भारतातील आंध्र प्रदेश राज्याने देखील हा निर्णय घेतलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्राबाबू नायडू आहेत बघा, चंद्राबाबू नायडू. आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जर विचारलं परीक्षेमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? तर आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू हे भारतातील बघा सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. पुढील प्रश्न आहे दुसरा, DY पाटील विद्यापीठाकडून कोणास मानद डॉक्टरेट पदवी ही प्रदान करण्यात आलेली आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर DY पाटील विद्यापीठाकडून पर्याय ब रोहित शर्मा. रोहित शर्मा यास बघा मानद डॉक्टरेट पदवी ही नुकतंच प्रदान करण्यात आलेली आहे. आता कोणतं DY पाटील विद्यापीठ तर लक्षात असू द्या, पुण्यातील अजिंक्य DY पाटील विद्यापीठ. कुठलं तर पुण्यातील अजिंक्य DY पाटील विद्यापीठ या विद्यापीठाकडून 10व्या दीक्षांत समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे मानद डॉक्टरेटचा. कोणास तर रोहित शर्मा. कशासाठी तर भारतीय क्रिकेटमधील योगदान आणि उत्कृष्ट नेतृत्व गुणांसाठी हे जे काही मानद डॉक्टरेट पदवी आहे तर ती रोहित शर्मा यास प्रदान करण्यात आलेली आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वामध्ये बघा भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ICC T20 वर्ल्ड कप ह्या दोन महत्त्वाच्या ICC स्पर्धा जिंकल्या असून MI संघासाठी 5 IPL ट्रॉफी देखील त्याच्या नावावर आहेत. लक्षात असू द्या, 2 ICC ट्रॉफी आणि 5 IPL ट्रॉफी ह्या रोहित शर्माच्या नावावर आहेत. पुढील प्रश्न आहे तिसरा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO. तर या WHO मधून नुकतंच कोणता देश हा बाहेर पडला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर पर्याय क अमेरिका. अमेरिका हा जो काही देश आहे तर तो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO यामधून बघा नुकतंच बाहेर पडलेला आहे. निर्णय कोणी घेतला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. जवळपास 78 वर्ष हा देश WHO सोबत कटिबद्ध होता आणि ती कटिबद्धता आता संपुष्टात आलेली आहे, कारण जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिका हा जो काही देश आहे तर तो बाहेर पडलेला आहे. WHOला निर्णयासाठी अमेरिकेला आता $26 कोटी एवढी रक्कमही द्यावी लागणार आहे. किती तर $26 कोटी एवढी रक्कम आता अमेरिकेला द्यायला लागणार आहे. WHO संघटनेला एकूण निधीपैकी जर आपण निधी पाहिला तर तो 18% किती 18% हा जो काही निधी आहे बघा तर तो एकला अमेरिका देश पुरवत होता. किती तर 18%. WHO संघटनेला एकूण निधीपैकी 18% निधी हा एकला अमेरिका देश पुरवत होता. WHO बाबत दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. एक विचारली जाते स्थापना आणि दुसरं विचारलं जातं मुख्यालय. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी WHOचं मुख्यालय आहे. स्थापना केव्हा झाली होती? 7 एप्रिल 1948 साली WHO ची स्थापना झाली होती. महासंचालक कोण आहेत? टेड्रोस गॅब्रायसस हे
महासंचालक आहेत WHO चे. हा जो काही स्थापना दिवस आहे 7 एप्रिल, तर 7 एप्रिल हा बघा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. WHO स्थापना दिवस 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे 4. पुणे ग्रँड टूर 2026चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर ही जी काही पुणे ग्रँड टूर स्पर्धा आहे बघा, तर ती कशाशी संबंधित होती? तर सायकल रेसिंगशी ती स्पर्धा संबंधित असून यामध्ये विजेतेपद हे पर्याय क ल्यूक मडगवे, नाव लक्षात असू द्या, ल्यूक मडगवे यांनी बघा पुणे ग्रँड टूर 2026चे विजेतेपद हे पटकावलेले आहे. जर संघ विचारला तर संघ लक्षात ठेवायचा आहे चीनचा ली निंग स्टार संघ. काय? ली निंग स्टार संघ हा या स्पर्धेचा विजेता संघ ठरलेला आहे. आणि एकला विजेता विचारलं तर ल्यूक मडगवे हा विजेता ठरलेला आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर पुणे या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन हे केलं गेलं होतं. एकूण 95 किलोमीटरच्या अंतराच्या अखेरच्या 4थ्या टप्प्यातील पुणे प्राईड लूपमध्ये ली निंग स्टार संघाचा स्नायरको ॲलेक्सेईनने अव्वल क्रमांक पटकावला होता. चौथ्या टप्प्यामध्ये 95 किलोमीटर अंतराच्या 4थ्या टप्प्यातील रेसिंगमध्ये ली निंग स्टारच्या स्नायरको ॲलेक्सेईनने अव्वल क्रमांक पटकावला होता. वेळ जर आपण पाहिला तर 1 तास 56 मिनिट. किती? 1 तास 56 मिनिट. चौथा जो काही टप्पा होता तर तो चौथा टप्पा सायकलस्वारांनी कितीमध्ये पूर्ण केला होता? तर 1 तास 56 मिनिटे. किती? 1 तास 56 मिनिटे. एकूण 4 टप्पे होते. 4 टप्प्यांमधील जर अंतर आपण पाहिलं तर 4 टप्प्यातील अंतर होतं 437 किलोमीटर आणि चौथा टप्पा ज्याचं अंतर होतं 95 किलोमीटर. एकूण अंतर 437 4 टप्प्यातील. यामध्ये ली निंग स्टार संघाने 28 तास 41 मिनिटे अशा एकत्रित वेळेसह अव्वल स्थान पटकावलेले आहे. 4 टप्प्यांमध्ये अव्वल संघ कोणता ठरला? तर चीनचा ली निंग स्टार संघ हा अव्वल ठरलेला आहे, ज्याने 28 तास 41 मिनिटे अशा एकत्रित वेळेसह अव्वल स्थान पटकावलेलं आहे. कोणत्या देशाचा संघ आहे हा ली निंग स्टार? तर चीन या देशाचा तो संघ आहे. दुसरा क्रमांक पटकावलेला आहे स्पेनच्या बार्गोस बर्पेल्लेट BH संघाने. कोणी? तर स्पेनच्या बार्गोस बर्पेल्लेट BH संघाने दुसरे स्थान पटकावले असून तिसऱ्या स्थानावर आहे मलेशियाचा तेरेंगानू सायकलिंग संघ हा तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप 3 संघ आपण पाहूया. पहिला संघ आहे चीनचा ली निंग स्टार संघ. दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे स्पेनचा बार्गोस बर्पेल्लेट BH संघ. तिसऱ्या क्रमांकाचा संघ आहे मलेशियाचा तेरेंगानू सायकलिंग संघ. पुढील प्रश्न आहे 5वा. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी किती प्रश्नांची यादी ही नुकतंच अधिसूचित करण्यात आलेली आहे? तर पर्याय 33. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी एकूण 33 प्रश्नांची यादी ही अधिसूचित करण्यात आलेली आहे. 2027 मध्ये जी काही जनगणना होणार आहे तर ती देशातील कितवी जनगणना असणार आहे याबद्दल आपण भरपूर माहिती अगोदर पाहिलेली आहे. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 2027 मध्ये होणारी जी काही जनगणना आहे तर ती कितवी जनगणना असणार आहे? 1 एप्रिलपासून अधिकृतपणे ही सुरू होणार असून पहिल्या टप्प्यांमध्ये घर यादी आणि गृहगणना करण्यासाठी एकूण 33 प्रश्नांची यादी ही अधिसूचित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे 6वा. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. या सीता शेळके ज्या लेफ्टनंट कर्नल आहेत तर त्या
कोणत्या ठिकाणच्या आहेत तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर. लक्षात असू द्या, महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे आहेत लेफ्टनंट कर्नल सीता शेळके, ज्यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. 2 वर्षापूर्वी केरळच्या वायनाडमध्ये आलेल्या महापूर व भूस्खलनाच्या वेळी नागरी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींसह समन्वय साधून व्यापक प्रमाणावर मानवीय मदत व आपत्ती निवारणाच्या मोहिमांचे नेतृत्व हे लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांनी केले होते. आणि अशा महत्त्वाच्या कामगिरीमुळे बघा त्यांना सुभाषचंद्र बोस हा जो काही आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहे जो केंद्र सरकार जाहीर करते, तर हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. दरवर्षी 23 जानेवारी जी काही सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते बघा, तर या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर केला जातो. पुढील प्रश्न आहे 7वा. 81 वन्यजीव प्रजातीसह एक नवीन जैविक पार्क हे कोठे विकसित केले जाणार आहे, तर पर्याय ब राजस्थान या ठिकाणी. 81 वन्यजीव प्रजातीसह एक नवीन जैविक पार्क हे राजस्थानमधील अलवर या ठिकाणी विकसित केले जाणार आहे. आता राजस्थानमध्ये विकसित केले जाणार आहे, तर राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे सध्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 8वा आणि शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर राष्ट्रीय बालिका दिवस हा नुकताच 24 जानेवारीला किंवा 24 जानेवारीला साजरा करण्यात आला. हा झाला राष्ट्रीय बालिका दिवस. जर विचारलं आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक, तर 11 ऑक्टोबरला जागतिक बालिका दिवस आणि राष्ट्रीय बालिका दिवस हा 24 जानेवारीला साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिवस याची सुरुवात आपण पाहिली तर 2008 साली झाली होती किंवा 2008 साली याची सुरुवातही झाली होती. भारतीय समाजात मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जनजागृती करण्यासाठी बालिका दिवस हा 24 जानेवारीला साजरा केला जातो. 2026ची थीम जर आपण पाहिली तर भविष्य की बेटियां डिजिटल और सशक्त. भविष्य की बेटियां डिजिटल और सशक्त अशी 2026ची थीम आहे राष्ट्रीय बालिका दिवसाची. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न होता, कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली, तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे. पुढील प्रश्न आहे, पुण्यातील डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून कोणास मानद डॉक्टरेट पदवी ही प्रदान करण्यात आली, तर भारताचा क्रिकेटपटू आहे बघा रोहित शर्मा, तर यास मानद डॉक्टरेट पदवी ही डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, जागतिक आरोग्य संघटना WHO मधून कोणता देश बाहेर पडलेला आहे, तर अमेरिका हा देश WHO जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडला आहे. पुढील प्रश्न आहे चौथा, पुणे ग्रँड टूर 2026 जी सायकलची स्पर्धा होती, तर या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे, तर पर्याय क ल्यूक मडगवे यांनी विजेतेपद हे पटकावलेले आहे पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये. संघ जर पाहिला तर ली निंग स्टार संघ हा विजेता ठरलेला आहे. पुढील प्रश्न 5वा, 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी एकूण किती प्रश्नांची यादी अधिसूचित केलेली आहे, तर 33 प्रश्नांची यादी ही अधिसूचित करण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला, तर लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. 7वा प्रश्न आहे, 81 वन्यजीव प्रजातीसह एक नवीन जैविक पार्क हे कोठे विकसित केले जाणार आहे, तर पर्याय ब राजस्थान या ठिकाणी 81 वन्यजीव प्रजातीसह एक नवीन जैविक पार्क हे विकसित केले जाणार आहे. 8वा प्रश्न आहे, राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू गणिताचे प्रश्न हे आपण कव्हर केले जे येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे बघा, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.